झालं बरोबर आहे चहा. मस्त चहा. छान चहा आहे. पुढे तर खरंच पाणी खूप भरलंय बघा. ट्रेन त्या गुड मॉर्निंग. तर मगाशी उठले, सगळी कामं पहिली आवरून घेतली कारण की कृषिकाला क्लासला जायचं होतं, किरणलाही लवकर कामाला जायचं होतं. आणि आज पाऊस बघितलात ना जबरदस्त पडतो, असं वाटतं रात्र झाले, पूर्ण काळोख करून टाकलंय. तरी पण मी कृषिकाला क्लासला पाठवला कारण का जवळच आहे. तर म्हटलं आज तिला सुट्टी आहे तर तिचा एक डोस बाकी होता तो देऊन आणेन आपल्या चुनावटीला म्युन्सिपल हॉस्पिटलमधून. पण आता पावसाचं कसं काय, आणि जरा फोन करून विचारलं आहे एक ओळखीचं आहे की आज चालू आहे का. तर आता भांडी वगैरे पडली आहेत ती घासून घेते. आणि किरणचा डाएटिंगचं फूड रेडी करून ठेवलं आहे. आज सकाळी अंडी खाऊन गेला, तर आता दुपारी जेवायला येईल तेव्हा तो खाऊन टाकेल ते. चला तर बाकीची कामं आवरूया. भांडी घासून घेते पहिली सकाळची नाश्त्याची. तर आज बघितलात ना पाऊस एवढा भरपूर आहे, खूप म्हणजे खूपच आहे. पण आम्ही चुनाभट्टीतच चाललो आहे. म्हणजे कृषिकाचा जो 4.5 वर्षाचा डोस आहे म्हणजे विटॅमिन ए तो राहिला होता. आज क्लास वगैरे नाही आहे तिचा तायकांडोचा, सुट्टी दिली आहे. त्यामुळे आम्ही म्हटलं खूप दिवस झाले मला जायला टाईमच नाही मिळालं. म्हटलं आता देऊन येते, चालू आहे 12:30पर्यंत. रिक्षाने जाऊन पटकन मग येतो घरी. बाबू आपण काहीतरी खाऊया ओके. हां बाबूला आमचं तेवढंच पाहिजे. पप्पाला द्यायचं नो, पप्पाला नाही द्यायचं, पप्पा डायटिंगवर आहे. चलो येस ते कोला. तर रिक्षा आम्हाला भेटली आहे. चला तर एवढं चालत कधी जाणार, अर्ध भिजायला होईल, त्यामुळे मी रिक्षाने चालले. बाबा बाबा रात्र झाल्यासारखं झालं ना बाबू. बापू भाऊशी आहे ना सोना. हां बाहेरचं दृश्य बघते ग बाई. आता लय बोलायला लागले मनी मॅव. तर इथनं बघितलात ना तर खूप पाणी भरलं. त्या पाण्यातनं रिक्षा चालली म्हणजे आज चुनाभट्टी भरणार आहे, तिकडे पण खूप पाणी भरलं आहे बघा. बापरे तर चालू झालं तर संडेला सगळं बंदच राहील. हां स्विमिंग पूल झालं ना बेटा, रस्त्याला नाही पण मधल्या भागात खूप पाणी जमा झालं. तर मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आमच्या इथलं चुनाभट्टी इथलं, तर तिथे पोचलं. इथे सगळे डोस वगैरे देतात, डिलेवरी पण होतात. माझा आणि किरणचा जन्म इथलाच आहे. चला तर पहिली मी सोमायला जायचीला डोस द्यायला, म्हटलं आता जवळच आहे, बाकीचे डोस तर पूर्ण झालेत, मग 4-5 वर्षाचे इथेच देऊन टाकू एवढ्या लांब जाण्यापेक्षा. पोचली आहे. चल हळू हा बाबू, सावकाश, पाय घसरेल. हां कृषिका विटॅमिन 5 वर्षाचं आहे ना. नाही हां राहिलं आहे तिचं पूर्ण द्यायचं. झालं चला. पण विटॅमिन एचा डोस दिला त्याला काय नाही, फक्त 1 स्पून छोटासा तोंडात टाकतात. आता डायरेक्ट 5 पूर्ण झाल्यानंतर द्यायचं आहे तिला, बड्डे झाल्यानंतर. तो पण मांडीत इंजेक्शन डायरेक्ट. ते डोस घेऊन झाला, इथे थांबलो तर थोडा, तर मम्मी भेटली मार्केटमध्ये, कामावरून घरी चाललो. ते दे चल जाऊया, तुझ्याकडेच येणार होतो आम्ही, बघू चल नाही तर घरीच जाऊ. आत्ताच घरी आले, पूर्ण भिजले, एवढा पाऊस होता. तर मस्तपैकी आता पाऊस लागला तर मसाला चहा बनवला, एकीकडे दूध तापत ठेवलं आहे. आणि अचानक किरणने सांगितलं तो घरी जेवायला येतो, मग पटकन डाळ भात बनवते. ओ मामी चहा घेत आहे ना. तर मस्तपैकी मसाला चहा, बरोबर आहे चहा. मस्त चहा. छान चहा आहे. तुम्हाला ओळखतात व्हिडिओ बघ. मस्त झालं. थोडा किरणला ठेवला तर येईल ना. तर किरणनी मला फोन केला की मी जेवायला येतोय, मला भूक लागली खूप, झटपट काहीतरी बनव. इकडे डाळ झाली आहे, भात झाला आहे, आणि आता झटपट भाजीचा टाईम तर निघून गेला तर भाजी काय भेटणार नाही, म्हणून मी भुर्जी बनवते. तर हे महाशय आले जेवायला, कंट्रोल नाही झाली भूक. हा हो पकडते हो चल. तर संध्याकाळ झाली आहे, 6:30 वाजून गेलेत, पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. आता तर अजून वाढलं आहे.
बघा आता कुठे कुठे काय माहीत पाणी भरलं आहे की नाही, भरलंच असेल. सकाळी त्या रिक्षाने गेलं तर भरपूर पाणी भरलं होतं. तर बघू कसं काय ते. आणि इथनं पाणी इथून कोपऱ्यातून पाणी येते. इथे मी असं हे टिश्यूसारखं लावून ठेवलं आहे. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की इथे डोंगरावर ते पाणी पावसाचं येताना झऱ्यासारखं होत आहे बघा. अजून थोडा पाऊस वाढला ना इथलं चालायला पण होणार नाही, एवढं पाणी जातं. आणि मी खाली आले बिस्किट घ्यायला चहासोबत. आता भूक लागली आहे. बघू आता पाऊस पडतोय मस्तपैकी कसला तरी बेत करायचा विचार करते. आता बघू. तर बघितलं तर रस्त्याला सगळं बंद आहे. फक्त काय काय दुकानं चालू आहेत बघा. 2 ट्रीट आणि एक विटा मारी. भाऊ एक नोट सुटवा हो, माझ्या हातनं पडली. तर मी दुकानात जाऊन हे MC आणले. आता हे लावून बघते. थोडं तरी बाकी थांबलं पाहिजे कारण का किती वेळा पुसून पुसणार मी. संध्याकाळ झाले, रोजच्या प्रमाणे बाहेर पडले आणि खास त्याच्यासाठी बाहेर पडलो आहे की स्टेशनला वगैरे पाणी भरतं. पहिली आम्हाला खूप सवय होती काय पाणी वगैरे भरलं आहे तर बघून यायचो, मस्त ही चहा वगैरे पिऊन यायचो. तर किशोरी आणि मी चाललो आहे मार्केटला. म्हटलं एक राऊंड मारून येऊ. किशोरी येते तर तिचीच वाट बघा तिथे थांबली आहे. तर किशोरी पण आली आहे. एवढा पाऊस आहे, लोक फिरत आहेत तरी पण. आपल्या घरी पाणीपुरीला गर्दी बघ काय चाललं हो. तर आम्ही स्टेशनला आलो. या साईडला भरपूर पाणी भरतं पण आता कसं त्यांनी पाईप वगैरे लावलेत पाणी खेचून घ्यायला हवं बघा. या साईडला इकडे पाईप लावला आहे आणि त्या इथे खूप पाणी भरायचं पहिलं. हे बघा ट्रेनमध्येच थांबले आहे. काय झालं काय नाही. इकडे अशी मशीन लावली आहे त्यामुळे सगळं पाणी खेचून घेतलं तर एवढं सगळं भरतं आहे. आता बॅटरी पण लो झाली. आता घरी जाईन मी थोडा वेळ. तर मी स्टेशनला आली पुढे तर खरंच पाणी खूप भरलं आहे बघा. ट्रेन त्या साईडून तिकडून थांबली आणि या साईडून इकडून थांबली. पाणी भरलं आहे पूर्ण. ट्रॅक पूर्ण भरले ते बघा. मला वाटलं भरलं नसेल, त्या साईडलाच भरतं पण इकडे खरंच भरलेलं आहे. तर मगाशी स्टेशनवरनं आले, बघितलं ना किती पाणी भरलं होतं. म्हणजे 2-3 दिवस पाऊसच आहे त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या. जास्त पाण्यात बाहेर वगैरे जाऊ नका. मी फक्त दाखवायला गेलेली. म्हटलं चुनावाडीत केवढं पाणी भरतं आणि भरतंच. आमच्या साईडला एवढं काय भरत नाही. पहिली आम्हाला खूप सवय होती म्हणजे लग्नाच्या आधी पाणी भरलं आहे चला बघायला जाऊ. पण आता तसं काय नाही. म्हटलं किशोर लावली चल मार्केटला जाऊन या बघूया किती पाणी भरलं आहे. मग तिथेच माझा कॅमेरा बंद झाला. तर मग त्यानंतर लगेच घरी आले, जेवले वगैरे, कामं आटपली आणि आता वरच्या रूममध्ये झोपायला आले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला बाय, गुड नाईट.